हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्ट या माझ्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण मोगऱ्याचा गजरा शिकणार आहोत। याआधी आपण मोगऱ्याची वेणी शिकली होती। ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तुम्ही नक्की बघा। चला तर मग गजरा कसा विणायचा ते आपण बघू। 4 प्लाय लोकर घेतलेली आहे, 2.5 mm ची क्रोशा हुक आणि एक सीझर। सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत। पहिले 60 साखळ्या करायच्या। तुम्हाला गजरा जितका लांबीचा हवा आहे तितक्या तुम्ही साखळ्या करू शकता। आता मी तुम्हाला 60 साखळ्यांचा करून दाखवते। साखळ्या माझ्या करून झालेल्या आहेत। आता दुसऱ्या साखळीमध्ये आपल्याला हाफ डीसी करायचा आहे। दुसऱ्या साखळीमध्ये सुई व दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही लूपमधून बाहेर काढायचं। हे बघा, अशा प्रकारे आता प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला हाफ डीसी करायचा आहे। 1 हाफ डीसी इन ईच चेन। चला तर मग प्रत्येक साखळीत आपण हाफ डीसी करून घेऊ। हे बघा, माझे सगळे हाफ डीसी करून झालेले आहेत। आता एक साखळी करायची आणि दोरा कट करून घ्यायचा। आता ही मोगऱ्याची वेणी असल्यामुळे आता आपण पांढरा रंग जोडणार आहोत। स्लिप नॉट करून घ्यायची आणि सुरुवातीला आपण इथे जोडून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पहिल्या गॅपमध्ये एक साखळी करून घ्या आणि पुढच्या गॅपमध्ये अजून एक साखळी। आता या गॅपमध्ये आपल्याला 3 साखळ्या करायच्या, म्हणजे पहिला खांब झाला। टोटल एका गॅपमध्ये आपल्याला 4 खांब करायचे आहेत। 2 3 आणि 4। हे बघा, 4 खांब झालेले आहेत। आता लूप वर खेचून घ्या आणि या 4 खांबांचा आता आपल्याला पफ स्टिच करायचा आहे। पहिल्या खांबातून सुई अशा प्रकारे घालून ते लूप बाहेर खेचून घ्या। हे बघा, आता 3 साखळ्या करायच्या आहेत आणि ज्या गॅपमध्ये आपण 4 खांब केले होते तिथेच स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे बघा, म्हणजे आपली एक कळी तयार झाली। आता पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच, असे आपण 2 स्लिप स्टिच केले। आता 3 साखळ्यांचा पहिला खांब आणि अजून 3 खांब, म्हणजे 4 खांब झाले की त्याचा पफ स्टिच करायचा। लूपवर खेचून घेतलं आणि पहिल्या खांबातून सुई अशा प्रकारे घालून ते लूप बाहेर खेचायचं आहे। खूप सोपं आहे, प्रॅक्टिसने नक्की जमेल। आता 3 साखळ्या करायच्या आणि त्याच ठिकाणी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं। आता पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये अजून एक स्लिप स्टिच। एक कळी झाली की 2 स्लिप स्टिच करायचे आणि मग परत कळी बनवायची। असा राऊंड पूर्ण करा। हे बघा, एक साईड कळ्यांची माझी बनवून झालेली आहे। आता शेवटच्या 3 साखळ्या केल्या आणि त्याच गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडून घेतलं। आता 3 स्लिप स्टिच करायचे आहेत। आणि 3 साखळ्या करा। पहिला खांब झाला आणि अजून 3 खांब करायचे आहेत। जसं आधी केलं तसंच 4 खांबांचा पफ स्टिच। लूपवर खेचून घेतलं, पहिल्या खांबातून सुई अशा प्रकारे घालून ते लूप बाहेर काढलं। आता 3 साखळ्या करा
आणि त्याच गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्या. आता 2 स्लिप स्टिच करायचे आहे. एक, 2. आता 3 साखळ्या करा आणि तिथे पफ स्टिच करायचा आहे. दुसरा खांब, तिसरा आणि चौथा. 4 खांबांचा पफ स्टिच. नवीन शिकणारे सुद्धा हे अगदी इझिली बनवू शकतील. आता 3 साखळ्या करा आणि त्याच गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्या. आता परत 2 स्लिप स्टिच, 1, 2 आणि आता इथे 3 साखळ्यांचा पहिला खांब आणि इथे आपल्याला आता कळी बनवायची आहे 4 खांबांची. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करा. हे बघा दोन्ही साईडला मोगऱ्याच्या कळ्या बनवून झालेल्या आहेत. तुम्ही अशा प्रकारे एवढाच गजरा ठेवला तरी चालेल, पण भरगच्च गजरा कसा करायचा ते मी तुम्हाला आता दाखवते. 2 स्लिप स्टिच झालेले आहेत. आता ही तिसरी स्लिप स्टिच इथे करायची आणि आपण जे हाफ डीसी केले होते त्याला पाठीमागून अशा प्रकारे सुई घालून हे बघा एक स्लिप स्टिच केली आणि आता नेहमीप्रमाणे तिथे आपल्याला कळी बनवायची आहे. 3 साखळ्या केल्या, पहिला खांब झाला आणि आता अशा प्रकारेच सुई घालायची आहे आणि दुसरा खांब करायचा, तिसरा आणि चौथा. लूपवर खेचून घेतला आणि पहिल्या खांबातून ते लूप आपण अशा प्रकारे बाहेर काढलं. जसं आधी केलं होतं तसंच 3 साखळ्या आणि त्याच गॅपमध्ये आता स्लिप स्टिचने जोडून घ्या. आता पुढच्या हाफ डीसीवर स्लिप स्टिच आणि अजून एक पुढच्या हाफ डीसीवर स्लिप स्टिच अशा प्रकारे करायचे आहे. आता 3 साखळ्यांचा पहिला खांब आणि उरलेले 3 खांब करायचे आणि त्या 3 खांबांचा पफ स्टिच करायचा. लूपवर खेचून घेतलं आणि पहिल्या खांबातून अशा प्रकारे सुई घालून ते लूप बाहेर काढलं. 3 साखळ्या करा आणि त्याच गॅपमध्ये अशा प्रकारे स्लिप स्टिच करून घ्या. आता परत 2 स्लिप स्टिच करायचे. एक, 2 आणि परत तिथे 3 साखळ्यांचा पहिला खांब आणि तिथे आता आपल्याला 4 खांबांचा पफ स्टिच करायचा आहे जसं आधी केलं होतं तसं. हे बघा 2 कळ्या माझ्या बनवून झालेल्या आहेत आणि आता भरगच्च गजरा दिसतोय. हे बघा आता परत 2 स्लिप स्टिच, 1 कळी, 2 स्लिप स्टिच, 1 कळी अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करा. हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झाला आहे. तिन्ही साईडने आपण मोगऱ्याच्या कळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आता पाठीमागे अशा पद्धतीने दिसत आहे. 60 साखळ्यांचा गजरा साधारणतः 10 इंच होतो. आता हे शेवटचं आपण कसं क्लोज करायचं ते आपण बघू. शेवटची कळी झाल्यावर तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. मी 3 साईडनीच मोगऱ्याच्या कळ्या केलेल्या आहेत. तुम्हाला बॅक साईडला सुद्धा मोगऱ्याच्या कळ्या करायच्या असतील तर करू शकता. दोरा कट करून घेतला आहे आणि एक्स्ट्रा जे धागे आहेत ते आपल्याला नंतर हाईड करून कट करायचे आहेत. आता या गजऱ्याचं आपण वजन बघूया.
हे बघा, फक्त 10 ग्रॅम वजन झालेलं आहे 60 साखळ्यांच्या गजऱ्याचं. असा हा मोगऱ्याचा भरगच्च गजरा तुम्ही नक्की बनवा. या गजऱ्याच्या दोन्ही बाजूला दोरी नाही लावली तरी चालेल. आकड्याने किंवा पिनांनी हा तुम्ही केसांमध्ये लावू शकता. अशा प्रकारे 60 साखळ्यांचा 10 ग्रॅम वजन असलेला मोगऱ्याचा गजरा तुम्ही बनवून ठेवला तर लहान मुलांनासुद्धा डान्स करताना त्याचा उपयोग होईल. जड वाटणार नाही त्यांना केसांमध्ये. हा गजरा मी 100 साखळ्यांचा बनवला आहे आणि मध्ये जास्वंदीचं फूल लावलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही फोटोला हार बनवू शकता. चला तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा. थँक्यू.